तर न्यू रेसिपी आज आपण बनवूया आलूपासून आलू भुजिया। खूप खमंग टेस्टी अशी ही आलू भुजिया लागते। झटपट अशी ही रेसिपी आहे, खूप मस्त अशी लागते। एक वेळेस नक्की ट्राय करा। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही आपली आलू भुजिया रेडी झालेली आहे। चला तर आता आपण रेसिपी बघूया। बघू शकता किती चटपटीत अशी ही आपली आलू भुजिया रेडी झालेली आहे। खूपच मस्त लागते। एक वेळ जर तुम्ही बनवली तर नेहमी आलू भुजिया तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच बनवाल। आलूची भाजी विसरूनच जाल, इतकी मस्त ही आलू भुजिया लागते जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर। खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे। चला तर आता आपण रेसिपी बघूया। तर आलू भुजिया आपण बनवूया। मी इथे 500 ग्राम आलू घेतले आहेत। आलू आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ दाखवते त्या प्रकारे आपल्याला याची साल बिलकुल वरची काढायची नाही आलूची। अशा प्रकारे जास्त आपल्याला जाडसर आणि जास्त बारीकही कट करायचे नाहीत। आलू एकदम मीडियम साईजचे आपल्याला आलू हे कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जास्त जर बारीक केले तर आपली भाजी जेव्हा आपली भुजिया रेडी होईल तेव्हा एकदम गाळसर असं शिजून जाईल, कट होईल आपण परतताना भाजी करताना। त्यामुळे आपल्याला अशा साईजचे मीडियम साईजचेच आलू हे कट करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे। जर तर मी सर्व आलू ते कट करून रेडी झालेले आहेत आपले। आता याला आपल्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे, छान धुवून घ्यायचे पाण्यामधून, नाहीतर आलू आपले लालसर असे पडते। आता हे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं। आलू छान असे सोकून घ्यायचे आहेत। आता मी हे आलू छान असे कोरडे करून घेते सोकून। एका सुती कॉटन कपड्यावर टाकून तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। छान आपली कढई अशी गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालते। थोडंसं तेल छान आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लगेच आलू टाकून द्यायचे आहेत। मस्त आलू आपल्याला फ्राय करून घ्यायचे ते तेलामध्ये। तुम्ही तेलामध्ये जिरी आणि मोहरीसुद्धा टाकू शकता। मस्त छान तडतडली की नंतर आलू टाकू शकता, पण मी आता नंतर टाकणार आहे। तुम्ही अगोदर टाकले तरीही पण चालतं, पण अशा प्रकारे जर तुम्ही अगोदर आलू फ्राय करून जर घेतले तर एक्स्ट्राचं आपल्याला ऑइल हे काढून घेता येतं। त्यामुळे मी नंतर टाकणार आहे। अशा प्रकारे आपल्याला आलू फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही सुरुवातीला टाकले तरीही पण चालतं। अशा प्रकारे आपल्याला आलू छान फ्राय करून घ्यायचे, एकदम असे नरमसर होईपर्यंत 2 ते 3 मिनटं आलू आपल्याला छान असे फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहे। गॅस बिलकुल आपल्याला कमी करायचा नाही, नाहीतर आपल्या आलू हे पूर्ण तेल असं सोकून घेतात। त्यामुळे आपल्याला बिलकुल कमी गॅस करायचा नाही, एकदम हाय फ्लेमवर हे आलू फ्राय करून घ्यायचे आहेत। सारखंच आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। आपले आलू कढईला चिटकतात, त्यामुळे आपल्याला सारखं असं परतवून घ्यायचे आहेत आलू। बघू शकता मस्त असा कलर आपल्या आलूचा बदलत आहे। लालसर होईपर्यंत आलू एकदम सॉफ्ट असे परतवून घ्यायचे आहे। आपल्या आलू भाजीचा टेस्ट वाढवणारा मसाला आपण रेडी करून घेऊया। मी इथे 1 चम्मच जिरं घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी इथे धने टाकलेले आहेत। चम्मच मोहरी घातलेले आहे, यामध्ये पण थोडंसं जिरं आहे। मस्त असं छान मसाला रेडी होतो। खूप मस्त ही आलू भुजिया रेडी होते हे मसाल्याने। 5 ते 6 मी मिरच्या टाकलेल्या आहेत। तुमच्याकडे लाल मिरच्या असल्या वाळल्या ते पण तुम्ही घेऊ शकता। मी लसूण कुटलेला होता ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या टाकायच्या तुम्ही, लसूण कुटलेलं नसेल तरी पण। आता यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे। मस्त असं छान एकदम असं ओबडधोबड असं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मसाला छान। इकडे पण आपल्या आलू भुजिया मस्त असे शिजलेले आहेत, बघू शकता फ्राय झालेले आहेत। तोपर्यंत आपण मसाला तिकडे रेडी केलेला आहे। एकदम छान आपल्याला हे 90% आलू आपला एकदम असं सॉफ्ट होऊ द्यायचा आहे। खूप मस्त ही आलू भुजिया रेडी होते अशा प्रकारे। बघू शकता सॉफ्ट आपला आलू भुजिया झालेला आहे एकदम। चला मी तुम्हाला दाखवते जवळून चाकूच्या सहाय्याने। बघू शकता सहज आपला चाकू हे मस्त छान रेडी झालेलं आहे। चला तर आपण काढून घेऊया आता आपले आलू सर्व। आता सर्व आलू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। जे एक्स्ट्राचं तेल आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। जर तुम्ही जिरं मोहरी जर सुरुवातीला टाकले असतील तर तेलामध्ये जिरे मोहरी राहिले असते, त्यामुळे मी अगोदर जिरे मोहरी घातलेले नाहीत। आता सर्व तेल मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं मी जिरे मोहरी घातलेले आहे। छान तडतडू द्यायचे आहेत आपल्याला। त्यामध्ये आता थोडासा ओवा घालायचा आहे। थोडंसं चिमूटभर ओवा घातलेला आहे मी। त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण आलू टाकून देऊ आपले।
फ्राय केलेले छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे छान परतवून घेऊ आपण 1 मिनिट। अशा प्रकारे झटपट अशी ही रेसिपी आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली आलू भुजिया रेडी होते। खूपच मस्त लागते खायला। नक्की एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। बघू शकता तुम्ही एवढं ऑइल आलू भुजियामध्ये आपल्या राहत होतं। एवढं तेल मी काढलेलं आहे आलूमधून। जे मसाला आपण वाटून घेतला होता ते आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आपल्याला जास्त बारीक मसाला वाटून घ्यायचा नाही। अशा प्रकारे ओबडधोबडच मसाला हे काढून घ्यायचा आहे। छान असं आता परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खूप मस्त हे आलू भुजिया रेडी होते। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा। 1 मिनिट आपण प्लेट झाकून ठेवू। छान असा मस्त कलर येतो आपल्या आलू भुजियाला। बघू शकता छान मस्त आपल्या आलू भुजिया रेडी झालेली आहे। तर चवीनुसार मीठ घालणार आहे मी यामध्ये। परतून घेऊ छान मस्त आपला आलू भुजिया रेडी झाला आहे। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही आलूची भाजीसुद्धा बनवू शकता की वेगळ्या पद्धतीने। एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। साध्या सोप्या रेसिपी। कोथिंबीर घातली मी थोडीशी, ते पण छान असं परतवून घ्यायचे आपल्याला। मस्त चटपटीत आपली आलूची भाजी रेडी झालेली आहे। जास्त ऑइली पण नाही, बघू शकता तुम्ही बिलकुल तेलकट झालेली नाही। तेलामध्ये फ्राय पण केलं तरी पण बिलकुल आपल्याला कमी गॅस करायचा नाही फ्राय करताना, नाहीतर आलू हे पूर्ण तेल शोषून घेतात। त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरच आलू फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। एकदम सॉफ्ट अशी आपली आलू भुजिया झालेली आहे। बघू शकता तुम्ही दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही। अशाच प्रकारे तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा। खूप मस्त अशी लागते। तुम्ही या भाजीची टेस्ट बिलकुल विसरणार नाही। एवढी मस्त अशी जबरदस्त ही आलू भुजिया लागते। चला तर आता आपण प्लेटमध्ये काढू। मस्त अशी आपली भाजी ही रेडी झालेली आहे। बघू शकता किती चमचमीत अशी टेस्टी आलू भुजिया आपली भाजी ही रेडी झालेली आहे। एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। ही पोळीसोबत किंवा पुरीसोबत खूप मस्त अशी लागते। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।